नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा एक आत्मविश्वास वाढवणारा आणि स्वयंपूर्ण व्हा असा संदेश देणारा एक अभंग आणि त्याचं रसग्रहण मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि हा अभंग जो आहे याची एक पंक्ती संत तुकाराम महाराज यांच्यावर जो चित्रपट आला होता पहिला, विष्णुपंत पागनीस यांचा, त्याच्यामध्ये पहिली पंक्ती जी आहे या अभंगाची ती वापरलेली आहे, सिनेमामध्ये आहे. आणि तेव्हापासून मी शोध घेत होतो या अभंगाचा आणि तो अभंग सापडला तुकाराम गाथेमध्ये. त्यामुळे तुकाराम गाथेमध्ये हा अभंग आहे 4405वा अभंग तुकाराम गाथेमधला, भिक्षापात्र अवलंबणे. तर त्या पंक्ती जी आहे सिनेमातली ते फक्त पहिलीच घेतली होती की भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. तर आधी आपण हा पूर्ण अभंग बघूयात आणि त्यानंतर समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. देवापायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. जगा घालावे साकडे दीन होऊनी बापुडे हेची अभाग्य रोकडे मूळ हा विश्वास. काय न करी विश्वंभर सत्य करिता निर्धार तुका म्हणे सार दृढ पाय धरावे. तर पहिल्याच पंक्तीमध्ये तुकाराम महाराजांनी एक उपदेश तर दिलेला आहेच, पण एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की स्वावलंबी बना. जो तो येईल ज्या त्या माणसापुढे, ज्या त्या लोकांपुढे सारखे हात पसरू नका, स्वावलंबी व्हा. भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे. आता हे लाजिरवाणं जिणं जे आहे ना, तुम्ही इंग्रजीमध्ये ऐकलं असेल की लुजर्स आर नॉट चूजर्स, किंवा भीक मागणाऱ्याला की जो आश्रित आहे त्याला स्वतःच्या इच्छा आकांक्षा वगैरे काही नसतात, कारण की तो भीक मागत असतो. तर हे लाजिरवाणं जगणं जे आहे ते जळो, त्याच्यापेक्षा मृत्यू परवडला. भिक्षापात्र अवलंबणे, मग एवढंच असेल तर जळो जिणे लाजिरवाणे, हे जळो, हे लाजिरवाणं जगणंच नको. इतका स्पष्ट उपदेश संत तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. असा जो माणूस आहे, मनुष्य प्राणी आहे की ज्यांनी भिक्षापात्र हातात धरलेलं आहे आणि हे लाजिरवाणं जगणं जगतोय, त्याला नारायणसुद्धा त्याची उपेक्षा करतो. नारायणसुद्धा त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याच्यावर कृपादृष्टी दाखवत नाही. मित्रांनो, हे पहिलंच वाक्य आपल्याला सुद्धा केवढं समर्पक आहे, केवढं शिकण्यासारखं आहे. आणि दरवेळेस आपण जे सगळ्यांकडे हात पसरत असतो की नाही, आणि हे फक्त तुम्ही मी अशाने नाही, एक समाज म्हणून सुद्धा, भारतीय समाज म्हणून सुद्धा आपण दरवेळी काही ना काहीतरी भिकेचीच अपेक्षा करत असतो की हे फुकट मिळावं, ते फुकट मिळावं, हे फुकट, ते फुकट, सगळं दरवेळी काही झालं की भिक्षापात्र घेऊन आपण आपले फिरतोच ते सगळीकडे. संत तुकाराम महाराजांनी स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे, भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. तो नारायण सुद्धा यांची उपेक्षा करतो की ज्यांनी हे भिक्षापात्र अवलंबलंय. कष्ट करा, हात का पसरताय. पुढची पंक्ती काय की देवापायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. देवापायी नाही भाव म्हणजे हे तर भिक्षापात्राचं तर झालंच, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही देवाकडे जाता, तर हे सगळ्या प्रकारच्या ज्या कुनीती आहेत, कुविचार आहेत समाजातले, त्याच्यावर आघात करतात तुकाराम महाराज. बघा कसं, देवापायी नाही भाव, देवाकडे जाताय तुम्ही पण कुठले भक्तिभावाने जात नाही आहात. देवाकडे काय सारखं मागणं घ्यायला की मला हे करून दे, मला ते करून दे. प्रार्थना करणं ही वेगळी गोष्ट आहे की देवा आम्हाला सुखी ठेव, देवा सगळ्यांना सुखी ठेव, आमच्यावर कृपा कर.
ही प्रार्थना करणं वेगळी गोष्ट आहे, तो झाला भक्तिभाव. पण तुम्ही जेव्हा स्वार्थापोटी देवाकडे जाताना तो भक्तिभाव नाही. स्वार्थ जो आहे तो भक्तिभाव नाही. आणि दुसरं म्हणजे अकर्मण्यताने तुम्ही देवाकडे जे जाता, की स्वतः काम काही केलेलं नसतं, स्वतः काहीही कष्ट घेतलेले नसतात, आणि मग देवाकडे आपण मागतो की देवा मला हे दे, मला ते दे. त्याच्यावरती आघात केला आहे तुकाराम महाराजांनी, की देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी व्हावं. हे नुसती वरवरची भक्ती आहे ना, ही व्यर्थ आहे. खरे भक्त व्हा, संपूर्णपणे शरण जा. जसं भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो की सर्व धर्म परित्यज्येत, सगळे धर्म सोडून दे, फक्त मला शरण ये. जर तुम्ही ती भक्तिभाव जर तुमच्या मनात असेल, तर तुम्ही देवाचे पाय धरून त्याला जर काही मागणं तुम्ही करत असाल, काही प्रार्थना करत असाल, तर त्याला अर्थ आहे. पण स्वार्थापोटी स्वतः काहीही कष्ट केलेले नाहीत, कुठलंही काम केलेलं नाही, आणि मग आता भीतीपोटी, अपयशाच्या भीतीपोटी किंवा आणखीन कुठल्या भीतीपोटी देवाकडे जायचं आणि म्हणायचं देवा मला वाचव, याला काय अर्थ आहे? म्हणजे अभ्यास करायचा नाही आणि नुसतंच देवाला म्हणायचं की मला पास कर. आता हे कसं शक्य आहे? त्या प्रवृत्तीवर केलेला हा आघात. देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी व्हावं, ही असली भक्ती आहे ना, ही वाव म्हणजे व्यर्थ आहे, फुकट आहे, ही काही उपयोग नाही त्याचा. ही वरवरची भक्ती आहे ना, ही व्यर्थ आहे. समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. ज्यांनी जीवन समर्पण केलेलं आहे परमेश्वरासाठी, ते लोक व्यभिचार नाही करत. तो हा व्यभिचार नाही आहे. वरती जो सांगितलेला आहे की देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी व्हावं, हे सगळी खोटी भक्ती तुमची. देवापुढे जायचं आणि त्याच्यापुढे रडत बसायचं, हा झाला व्यभिचार. जेव्हा तुम्ही जीव समर्पण करता, जीव समर्पित करता परमेश्वराला, त्याला शरण जेव्हा जाता, तेव्हा ती झाली खरी भक्ती. आणि ती काय कुठला व्यभिचार नसते. भक्त होणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही आहे. तो काय व्यभिचार नाही, आज मला वाटलं ते, आज मला वाटलं हे, असं नसतं. भक्त होणं तितकंच अवघड आहे. ते खरे भक्त व्हा, हे तुकाराम महाराज सांगतायत की हे असलं भक्तिभाव खोटा नाटा काहीतरी ठेवण्यापेक्षा, किंवा व्यर्थ भक्तिभाव काहीतरी करण्यापेक्षा आणि देवाकडे मागणी करण्यापेक्षा समर्पण करा परमेश्वराला, त्याचे भक्त व्हा. तो हा व्यभिचार नाही आहे. वरती सांगितल्याप्रमाणे हा समर्पण भाव आहे, भक्तिभाव आहे. या देखील कुनीतीवरती तुकाराम महाराजांनी आघात केला आहे. पहिला भिक्षापात्र धरणे, की स्वतः काही करायचं नाही, फक्त हातात भिक्षापात्र घेऊन फिरायचं, जळजिणे लाजिरवाणे, परमेश्वर पण यांची उपेक्षा करतो. दुसरं असं की तुमचा खोटेपणा जो आहे, खोटी भक्ती म्हणजे तुम्ही देवाच्या दारी जाता आणि मला हे द्या, मला ते द्या, स्वतः कष्ट काही घ्यायचं नाही, स्वतः भक्त व्हायचं नाही. ही एक मोठी गोष्ट आहे बरं का. देवाचं भक्त व्हायचं नाही, त्याची भक्ती करायची नाही, त्यावर श्रद्धा ठेवायची नाही. फक्त तुमच्यावर जे संकट येतं तेव्हा तुम्ही देवाकडे जाऊन म्हणायचं की मला वाचव. हा झाला व्यभिचार. तसं करू नका. समर्पण करा. समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. समर्पिला जीव समर्पण करा, आयुष्य समर्पित करा परमेश्वराला, आणि मग तुम्ही देवाला काही मागू शकता, प्रार्थना करू शकता. तेही स्वार्थापोटी नाही, कर्म न करता नाही. तो व्यभिचार आहे. पुढची पंक्ती काय की जगा घालावे साकडे, दिन होऊनी बापुडे, हे जी अभाग्य रोकडे, मूळ हा अविश्वास. माणसाची ही जी प्रवृत्ती आहे ना, की स्वतःला कमजोर समजायचं, स्वतःला कमकुवत समजायचं, की आमचं असंच, आमच्याच्याने काही होणारच नाही, गरिबासारखं इकडे तिकडे फिरायचं, ना स्वाभिमान आहे, ना पाठीत कणा आहे, ना कष्ट घ्यायची तयारी आहे, ना कर्म काय आहे ते माहिती आहे, ना पुरुषार्थ माहिती आहे, आणि ना धर्म माहिती आहे. म्हणजे वाक्य किती स्पष्ट शब्दात सांगितलंय, जगा घालावे साकडे, दिन होऊ नये बापुडे. अख्ख्या जगाला साकडं घालत सुटायचं. ज्याच्याकडे जाईल त्याला साकडं घालायचं की मला हे दे, मला ते दे, मला हे देतोस का, मला ते देतोस का. जाईल त्याच्याकडे केविलवाणा चेहरा घेऊन जायचं की मला हे द्या, ते द्या. दिन होऊ नये बापुडे. दिन दुबळं होऊनच जायचं. काही लोकांना दुर्दैवाने सवय अशी लागलेली आहे की आपण दीन आहोत, आपण दीनवाणे आहोत, आपण केविलवाणे आहोत,
ही इतकी समजूत झाली आहे त्यांची की त्यातून ते बाहेर सुद्धा येत नाहीत. लहानपणापासून हे मनावर रुजवलं जातं की तू दीनवाणा आहेस, तू दुबळा आहेस, तू अमुक आहेस, तू तमुक आहेस. मग तो काय करतो, जो कोणी दिसेल त्याच्यासमोर साकडं घालत बसतो. ही किती केविलवाणी अवस्था आहे. माणसाला 2 हात दिलेले ते काय पसरायला दिलेत दरवेळी? आणि पसरायचे असेल तर देवापुढे, ते सुद्धा भक्ती तुम्ही तुमची व्यभिचार न करता भक्त व्हा आणि मग पसरा हात. जगा घालावे साकडे दिन होऊन बापुढे, हाच उद्योग दिवसभर, हाच उद्योगच हा. आणि आजच्या भारतामध्ये, समाजामध्ये ही प्रवृत्ती दिसते आपल्याला की जो तो येतो तो दुसऱ्याकडेच बघत असतो की दुसरा मला काहीतरी देईल, दुसरा मला काहीतरी देईल. आपण कष्ट नाही घ्यायचे. आपण कष्ट नाही घ्यायचे. काही झालं तरी आपण कष्ट नाही घ्यायचे. आपण दीनवाण होऊन मला द्या हो, मला द्या हो करत करत आणि सारखं स्वतःला मी किती गरीब आहे बघा, मी किती हे आहे बघा, वगैरे वगैरे हे सांगत सांगत जगा घालावे साकडे दिन होऊन बापुढे. कष्ट नाही घ्यायचे, कर्म नाही, अकर्मण्यता. आणि वरती म्हणायचं की आम्ही दिन बापुढे, आता काय करणार. हेची अभाग्य रोकडे, मूळ हा अविश्वास. की आता आपलं आयुष्य जगाला साकडं घालण्यातच आपण घालवलं पाहिजे, आपल्याला काही पर्याय नाही आहे, आपण किती लाचार आहोत. स्वतःला लाचार समजणं हे म्हणजे स्वतःला हरवण्यासारखं आहे. स्वतःला तुम्ही लाचार, दीनदुबळ का समजता? परिस्थिती कदाचित अवघड येऊ शकते, कदाचित तुम्हाला जे हवंय ते यश मिळणार नाही, तुमच्या मनाप्रमाणे कदाचित गोष्टी घडणार नाहीत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लाचार आहात. जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता. काही गोष्टी तुमच्या हातात नाहीत, पण त्यासाठी देव तुम्हाला दोष देत नाही. संत मंडळी सुद्धा त्यासाठी तुम्हाला दोष देत नाहीत. तुमच्या अकर्मण्यतेसाठी संत मंडळी तुम्हाला दोष देतात की जगा घालावे साकडे दिन होऊनी बापुडे, हेची अभाग्य रोकडे. आता हेच अभाग्य जे आहे आपलं, मी मगाशी म्हटलं तसं की हेच नशिबी आपलं आता आलेलं आहे. आपल्या नशिबात आता एवढंच राहिलं आहे की जगापुढे हात पसरा, दीनवाण्यासारखं ह्याच्या त्याच्याकडे फिरा, एकदा याला साकडं घाला, एकदा त्याला साकडं घाला. आत्मनिर्भर होऊ नका काही झालं तरी. स्वयंप्रेरित होऊ नका, स्वयंनिर्भर होऊ नका, स्वतःला चेतवू नका. आणि आपलं आयुष्यात हे असंच जाणार. हा जो विचार आहे ना, हा मूळ हा अविश्वास. या सगळ्या केविलवाण्या परिस्थितीच्या मागे, या लाजीरवाण्या जगण्याच्या मागे हा जो एक विश्वास आहे ना की आता आपलं आयुष्य असंच जाणार, निराशेतच जाणार. आता आपल्याला काही उत्थान होणार नाही, आपलं काही झालं तरी ना आपलं काही भाग्य काही होणार आहे ना आपल्याच्याने काही होणार आहे. हा जो विश्वास आहे ना, हा अविश्वास आहे ना, हे मूळ आहे या सगळ्या दुःखाचं. हा मूळ अविश्वास आहे की आपलं आयुष्य असं आहे म्हणून. चूक. परमेश्वराने तुम्हाला हात पसरायला पाठवलेलं नाही आहे, तुम्हाला तुमचं काम करायला पाठवलं आहे. भगवद्गीता हेच सांगते ना की तुम्ही तुमचं कर्म करा. तुमचं कर्म काय भीक मागणं आहे, तुमचं कर्म दीनदुबळ होऊन लोकांपुढे साकडं घालणं आहे. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की आता हेची अभाग्य रोकडे, हेच आपलं तर अभाग्य झालेलं आहे, मूळ हा अविश्वास. हा अविश्वास खरं मूळ आहे. तुमच्या दुःखाचं मूळ, तुमच्या या परिस्थितीचं मूळ जे आहे ना ते इथे आहे. आणि मग शेवटी तुकाराम महाराज काय म्हणतात की काय न करी विश्वंभर, सत्य करिता निर्धार. हे मुख्य आहे, हे मुख्य आहे. परमेश्वरावर विश्वास कशाला म्हणतात तर याला म्हणतात. काय न करी विश्वंभर, सत्य करिता निर्धार. या पंक्तीचा जरासा मी क्रम बदलतो म्हणजे तुम्हाला अर्थ नीट कळेल. सत्य करिता निर्धार, काय न करी विश्वंभर. जर तुम्ही सत्य निर्धार जर केलात, सत्य गोष्टीसाठी, योग्य गोष्टीसाठी जर तुम्ही निर्धार केलात की नाही मी हे करणार, माझ्या दृष्टीने हे सत्य आहे, हे योग्य आहे आणि हे धर्म आहे, हे मी करणार, हे याचा जर तुम्ही निर्धार केला तर तो विश्वंभर आहे ना, तो जो परमेश्वर जो आहे ना, तो तुम्हाला काय करून देणार नाही. थोडक्यात तुकाराम महाराजांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही निर्धार करा, तो सुद्धा सत्याचा करा.
मुद्दाम त्यांनी सत्य हा शब्द इथे दिलेला आहे. माझ्या मते निर्धार तुम्ही कशाचाही करू शकता, असत्य गोष्टींचा, पापकर्माचा कशाचाही निर्धार करू शकता तुम्ही, पण महाराजांनी सांगितलं काय, सत्यकरिता निर्धार, सत्याचा निर्धार करा. त्या सत्याचा निर्धार तुम्ही जर केलात तर विश्वंभर तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करेल. काय न करी विश्वंभर, विश्वंभर काय करत नाही, सगळ्या प्रकारचे चमत्कार परमेश्वरांनी करून दाखवलेले आहेत. तुम्ही फक्त निर्धार करायला हवा, तुम्ही त्या सत्याचा निर्धार करायला हवा. दीनवाणं होऊन, केविलवाणं होऊन, लाजीरवाणं होऊन भिक्षापात्र घेऊन फिरणं बंद करा. काय न करी विश्वंभर, सत्य करिता निर्धार, तुका म्हणे सार, दृढ पाय धरावे. तुका म्हणे सार, महाराज म्हणतात की हेच खरं सार आहे जगण्याचं. काय सार आहे की दृढ पाय धरावे. आता ह्याच्याच दृढ पाय धरावे ना, याचे 1-2 अर्थ मला जाणवले हा अभंग वाचत असताना. ते दोन्ही सांगतो, तुम्हाला जो आवडेल त्या दृष्टीने तुम्ही बघू शकता. की पहिलं काय न करी विश्वंभर, सत्य करिता निर्धार, काय काय नाही करत तो. तुका म्हणे सार, काय सार, दृढ पाय धरावे. आता हे दृढ पाय धरावे जे आहेत ना, ते 2-3 पद्धतीने मी कसं बघतो. एक तर दृढ पाय धरावे हे वाचल्यानंतरच पहिली जी प्रतिमा डोळ्यासमोर आली ना, ते त्या पांडुरंगाची प्रतिमा आली की ज्यांनी कटीवर हात धरलेले आहेत आणि कितीही झालं तरी ती मूर्ती आहे आणि ती दृढ आहे. परमेश्वराचे पाय, याच्याहून दृढ गोष्ट जगात कुठली आहे, याच्याहून अचल गोष्ट कुठली आहे जगामध्ये की परमेश्वराचे पाय धरले जाऊन. तो एक अर्थ मला सुचला की त्या विठ्ठलाचे पाय धरा, ते दृढ पाय धरा, हे खरं सार. त्याला शरण जा, परमेश्वराला शरण जा, त्या देवाला. आणखीन एक जो अर्थ सुचला तो असा की दृढ पाय धरावे म्हणजे आपण हे म्हणतो ना की पूर्ण ताकदीनिशी न डगमगता, विचलित न होता एके ठिकाणी घट्ट उभे राहा. कारण की पहिल्या पंक्तीत ते म्हणतात की सत्य निर्धार करा, आणि सत्य निर्धार जर असेल तर तुम्ही तुमच्या जागी स्थिर उभे राहू शकता, दृढ उभे राहू शकता. दृढ संकल्प ज्याला आपण म्हणतो, दृढ राहू शकता. जर तुमचा सत्याचा निर्धार असेल तर तुम्ही विचलित होणार नाही, तुम्ही डगमगणार नाही. हेच तर सार आहे जगण्याचं. सार दुसरं तिसरं काय आहे? जगण्याचं सार हेच की सत्याचा निर्धार करा आणि दृढ राहा, दृढ पाय धरावे. तुमचे पाय दृढ ठेवा, तुम्ही हालू नका, डगमगू नका, डळमळीत होऊ नका. आणि जरा जरी अपयश झालं, जरा काही तुमच्या मनासारखं नाही झालं तर परमेश्वरावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका, डगमगू देऊ नका, स्वतःला विचलित होऊ नका. परमेश्वरावर विश्वास ठेवा, सत्यावर विश्वास ठेवा, त्याचा निर्धार ठेवा आणि दृढ पाय घेऊन तिथे उभे राहा, डगमगू नका. हा एक आणखीन एक विचार मला ही पंक्ती वाचताना असा मला सुचला. तर मित्रांनो, हा अभंग एवढाच होता. भिक्षापात्र अवलंबणे, जळ जिणे लाजीरवाणे, ऐसी आसी नारायणे, कुपेक्षिजे सर्वथा. इतका थेट उपदेश करणारा अभंग हे संत तुकाराम महाराजच रचू जाणे. एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारे संत कवी फार फार युगायुगातनं कधीतरी जन्माला येतात. आणि या अभंगाचा जो उपदेश आहे तो आज देखील लागू आहे. संत मंडळींची गंमतच ही आहे की ते कालातीत सांगत असतात, सगळं काळाच्या पलीकडे असतं. मानवी वृत्ती जी आहे, ही जी लाजीरवाणी, दीनवाणी आणि केविलवाणी वृत्ती आहे की दरवेळी हात पसरायचे, जरा काही झालं की रडायचं. दुर्दैवाने आपल्याकडे सुद्धा, आपल्या समाजात सुद्धा, भारतीय समाजाचं म्हणतोय मी, ही एक प्रवृत्ती आपल्यात निर्माण झालेली आहे की काही झालं की आम्हाला फुकट हवं आहे, काही असलं की फुकट, काही झालं की आपण दुसऱ्याकडे आव असून बघतो की आता तो कधी आपल्याला देणार. ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. जोपर्यंत आपण आपले पाय दृढ करत नाही, जोपर्यंत आपण सत्याचा निर्धार करून स्वतःच्या पायावर उभे राहत नाही,
आणि ते जे मानसिक लाचारी आहे की आपलं आता आयुष्य असंच जाणार, मग मी अभाग्य जे आहे हेच आमचं नशीब आहे वगैरे वगैरे, हे विचार जोपर्यंत मनातून जात नाहीत तोपर्यंत तुमच्या दुःखाचं मूळ जे आहे ते संपणार नाही. आणि भिक्षापात्र जो घेतो त्याच्यावर तर परमेश्वर सुद्धा कृपा करत नाही. असो, तर मंडळी, हा होता संत तुकाराम महाराज यांचा भिक्षापात्र अवलंबणे हा अभंग आणि त्याचं भावार्थ म्हणा, रसग्रहण म्हणा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि विचार करा. आपल्या देशाला अत्यंत गरज आहे आज या सकारात्मक विचारांची, अत्यंत गरज आहे या उपदेशांची. संत मंडळींनी कैक शेकडो वर्षापूर्वी लिहिलेले उपदेश आपल्याला आजही लागू पडत आहेत. म्हणजे त्या उपदेशामध्ये, त्या शब्दांमध्ये केवढं आयुष्याचं सार असेल याचा विचार करा. आणि हे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, हे माझे किंवा दुसरे कोणाचे नाही आहेत, जे म्हणतात की आत्मनिर्भर व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा, कोणापुढे हात पसरू नका, ही वेळ स्वतःवर येऊ देऊ नका की तुम्ही केविलवाणे व्हाल, स्वयंप्रेरित व्हा. तर हा उपदेश या अभंगामध्ये होता. तुम्हाला जर काही वेगळा विचार सुचला असेल, वेगळं काही वाटलं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर देखील करा, जेणेकरून हा विचार आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकू. कविता, अभंग हे फक्त रसग्रहण आणि त्याच्या सौंदर्य दृष्टीसाठीच असं नव्हे, तर कधीकधी राष्ट्रासाठी सुद्धा उपयोगी पडणारे उपदेश त्याच्यामध्ये असतात. माझ्या मते हा त्यातला अभंग होता की आज आपल्या राष्ट्राला या उपदेशाची अत्यंत गरज आहे, अत्यंत गरज आहे. आणि हा संदेश सर्वदूर पसरावा एवढीच इच्छा मी व्यक्त करतो. बाकी जे आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी एकदा माझ्या चॅनलला भेट द्या. आणि तुम्हाला जर मी जे उपक्रम राबवतो आहे ते आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत मला नक्की कळवत जा. पुढच्या भेटू पुढचे कुठली तरी कविता किंवा अभंग किंवा पुस्तक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.